नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 6 मधील 48 ते 53 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. ज्ञानोबाराय हळूहळू आता आपल्या सर्वांची तयारी योगमार्गाची वाटचाल करण्यासाठी करतायत. कर्मफळाच्या ठिकाणी इच्छा न ठेवता कर्मापासून मिळणाऱ्या विषयाचा आनंद मला घ्यायचा आहे, ह्या दृष्टीने मनातनं आसक्ती न धरता मी कर्म करणारा हा अभिमान मनामध्ये न बाळगता जो प्राप्त झालेलं कर्म यथायोग्य प्रकारे करतो तोच संन्यासी आणि तोच योगी, अर्थात कर्माची वाट चालत कर्मयोगाचा आधार घेत तो योगाभ्यासच करत असतो, म्हणून तो योगीच. ज्ञानोबाराय आता म्हणतात, वांचुनी उचित कर्म प्रासंगिक तया ते म्हणे हे सांडीन बद्धक तरी टाको टाकी आणिक एक मांडीची तो. प्रसंगानुसार आपल्याला जे यथायोग्य कर्म प्राप्त होतं ते कर्म आपण करणं आवश्यक असतं, पण ते कर्म मला बंधनात टाकेल ह्या समजुतीतून जो त्या कर्माचाच त्याग करायला बघतो आणि कर्माचा त्याग करून संन्यास मार्गाने वाट चालायला बघतो, माऊली म्हणतात, वाचुनी उचित कर्म प्रासंगिक तया ते म्हणे हे सांडीन बद्धक. प्राप्त झालेलं कर्म टाकून संन्यास मार्गाची वाट चालायला बघतो आणि त्या वाटेवर ती व्यक्ती काय करते, तरी टाको टाकी आणिक एक मांडीची तो. संन्यास मार्गावर चालताना जी कर्म करावी लागतात तो ती करतो. थोडक्यात ज्ञानोबारायांना म्हणायचंय, एका कर्माचा त्याग करतो आणि त्या क्षणी दुसरीकडे दुसऱ्या कर्माची रचना करतो, आणि असं करून का कर्मातून मुक्तता मिळेल ह्यासाठी आपल्याला ते सावध करतायत. कर्माचा त्याग करून संन्यास घडत नाही, कर्माचा त्याग करून योग साधत नाही, हेच ज्ञानोबारायांना सांगायचंय. एक उदाहरण ते देतात, जैसा क्षाळुनिया लेपू एकू सवेंची लाविजे आणिकू तैसेनी आग्रहाचा पायिकू विचंबे वाया. एखाद्या ठिकाणी एखादा लेप लावलाय आणि तो लेप धुवून टाकून काढून आपण त्याच्यावर दुसरा लेप लावावा. थोडक्यात आपण जर असा विचार केला की एखाद्या भिंतीला एखाद्या रंगाचा लेप लावलाय आणि तो पसंत नाही पडला म्हणून दुसऱ्या रंगाचा लावायचा. थोडक्यात काय तर एक पसंत पडला नाही म्हणून दुसरा लावणं आलंच ना. दुसरा लावण्याचा अट्टाहास कर्म आग्रहाने आपण केलंच ना. म्हणजे एक कर्म आपण पुसून टाकलं, काढून टाकलं, त्याचा त्याग केला तरी दुसऱ्या क्षणी आपण दुसरं कर्म करतोच की. गृहस्थाश्रमाचे ओझे कपाळी आधींची आहे सहजे की तेची संन्यास सवा ठेविजे सरिसे पुढती. जी आपण कौटुंबिक मंडळी आहोत, गृहस्थाश्रमात आहोत, त्यांच्या दृष्टीने ही फार महत्त्वाची ओवी आहे. 6व्या अध्यायातली ही 50वी ओवी. गृहस्थाश्रमाचे ओझे कपाळी आधींची आहे सहजे. एक कुटुंब व्यवस्था आणि एक कुटुंबातला आपण आपल्या कुटुंबातला एक व्यक्ती म्हणून जर विचार केला तर आपल्या वाट्याला बरीच कर्म आहेत, बरीच कर्तव्य आहेत. त्या कर्तव्य कर्माचं ओझं सहजपणे
आपल्या कपाळी अगोदरच आहे. आणि हे सहजपणे प्राप्त झालेलं कर्माचं जे ओझं आहे ते टाकून देऊन आपण संन्यास आश्रम स्वीकारायचा. आणि मग संन्यास आश्रमातली जी कर्तव्यरूपी कर्म आहेत त्याचं ओझं कपाळावर घ्यायचं. म्हणजे थोडक्यात काय, एका ओझ्याचा त्याग करायचा आणि दुसरं ओझं कपाळावर घ्यायचं. ज्ञानोबा रायांना हे मान्य नाही. ज्ञानोबा राय आपल्याला गृहस्थाश्रम त्याच्यातला कर्मयोग, संन्यासाश्रम त्याच्यातला कर्मयोग, योग अवस्था ह्याविषयी आता व्यवस्थित मार्गदर्शन करतायत. ज्ञानोबा रायांचा संन्यासी, ज्ञानोबा रायांचा योगी हा वेगळाच आहे. तो गृहस्थाश्रमात असून सुद्धा संन्यस्त असू शकतो. तो गृहस्थाश्रमात असू सुद्धा तो योगी असू शकतो. आणि म्हणूनच आपल्यासारख्या साधकांना ज्ञानोबा राय म्हणतात, म्हणून अग्निसेवा न सांडिता, कर्माची रेखा नोलांडिता, आहे योग सुख स्वभावता आपण पांची. म्हणून माऊली हो, अग्निसेवा सांडू नका. अर्थात अग्निहोत्र इत्यादी जी कर्म आहेत, अग्नीला धरून जी कर्म आहेत, न सांडिता, त्याचा त्याग न करता, थोडक्यात अग्निहोत्रापासून, नामजप यज्ञापासून अन्नदानापर्यंतचं कर्म सोडू नये. कारण अन्न शिजवण्यासाठी अग्नीच सहाय्यभूत होतो. त्यामुळे अग्नीच्या आधाराने निर्माण केलेल्या अन्नाचं दान करणं हे श्रेष्ठ दान असतं. ते कर्म सुद्धा न सांडिता, म्हणून अग्निसेवा न सांडिता, कर्माची रेखा नोलांडिता. म्हणून अग्निनारायणाला मध्यवर्ती ठेवून जी कर्म आहेत, तिथपासून जी यथायोग्य कर्म आहेत त्या कर्मांना न सोडता, कर्माची मर्यादा न सोडता, त्याचं उल्लंघन न करता, आहे योग सुख स्वभावता आपण पांची, आपण आपल्या पाशीच सहजपणे योगाच्या साह्याने मिळणारं जे सुख आहे, अर्थात ब्रह्मसुख, त्याचाही आनंद घेऊ शकतो. हेच ज्ञानोबा रायांना आपल्याला सांगायचं आहे. ऐके संन्यासी तोची योगी, ऐसी एक वाक्यतेची जगी, गुढी उभविली अनेगी शास्त्रांतरी. अनेक शास्त्रांमध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे की संन्यासी तोची योगी. संन्यासी आणि योगी याच्यामध्ये फरक नाही. संन्यास मार्ग आणि योग मार्ग याच्यामध्ये फरक नाही. ऐसी एक वाक्यतेची जगी, गुढी उभविली अनेगी. मार्ग दोन दिसले तरी त्यांच्यात एक वाक्यताच आहे. आणि हा एक वाक्यतेची गुढी म्हणजे एक वाक्यतेचा झेंडा उभविली अनेकी शास्त्रांतरी. अनेक शास्त्रांनी त्याला आधार दिलेला आहे, संदर्भ दिलेला आहे. जेथ संन्यासीला संकल्प तुटे, तेथेची योगाचे सार भेटे. ऐसे हे अनुभवाचे निधटे, साचे जया. ज्ञानोबा राय अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतायत की योगाचं सार कुठं भेटतं. ते म्हणतात, जेथ संन्यासीला संकल्प तुटे, तेथेंची योगाचे सार भेटे. जेथे आपण एखादा संकल्प सोडला की तो त्या ठिकाणी मुळीच राहत नाही. म्हणजेच अर्थात परत मनामध्ये कल्पविकल्पांचं जाळं राहत नाही. आपण त्याच्यापासून आपली मुक्तता करून घेतो. संकल्पाचा म्हणजेच आपण कर्माच्या फळाचा त्याग करतो. कर्मफळाच्या इच्छेचा त्याग करतो.
कर्म करून विषयाचा उपभोग घ्यायचाय ह्या इच्छेचा त्याग करतो, ह्याला संकल्प तुटे असं म्हणतात. अशा रीतीने आपल्या मनातून विषय, विकार, विचार अशा गोष्टींचा त्याग घडायला लागतो. त्यावेळी तिथेच मनाची संन्यस्त भूमिका तयार होते आणि तेथेची योगाचे सार भेटे. आणि त्याच ठिकाणी आपल्याला योगाचं जे सार आहे त्याची आपली भेट होते. म्हणजेच काय तर या सर्व कर्मांपेक्षा माझ्याकडून घडणारी जी काही कर्म आहेत, देहाकडून, मनाकडून, वाचेकडून घडणारी जी काही कर्म आहेत, त्या कर्मांपेक्षा मी फार वेगळा आहे. त्या आपल्या खऱ्या स्वरूपाची आपल्याला ओळख व्हायला लागते. आणि हे हळूहळू येणाऱ्या अनुभवांच्या जोरावर जो निश्चित जाणतो तोच संन्यासी, तोच योगी. ज्ञानोबारायांचा हा संन्यासी आणि योगी फार वेगळा आहे. आणि ज्ञानोबाराय आपल्या सर्वांना त्याचं मार्गदर्शन करतायत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.